अद्विक 11 आणि शेख 11. चला पंच सुरुवात करायची आपण. गेम इज ऑन. ओमकार आणि गणेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅकफूट वरती कट केलाय. पहिला चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती दमदार असरदार येतोय हा शिवसेना चषकाचा चौकार. ओमकारच्या फळीतून चौकारला थोडीशी वीट त्याला मात्र तिथे भेटली. त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचललाय. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर तिथे झालाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल. एक धाव तिथे भेटते. एका धावेने धावफलक पहिला आपण जर जाऊन पोहोचणार आहे. स्ट्राइक एंड वरती आता मात्र आपण गणेशला पाहतोय. खराब चेंडू इथे मात्र. नो +1. 1 के साथ 1 फ्री. बॅकफूट वरती कट केला. हा सुद्धा फटका चांगला आहे. वॉट अ शॉट. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. त्याच्यावरती आपण पाहिलं पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजाने. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे 11 या आकड्यावरती. महागडं षटक आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. प्रारंभिक षटक थोडंसं महागडं ठरलंय साईराज संघाकडून. गोलंदाजी करताना गोलंदाजी मार्क वरती विजय. चौथा चेंडूवरती सिंगल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हा सुद्धा फटका चांगला आहे. इनटू द गॅप. कव्हर ड्राइव्हचा फटका येतोय. पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावेने धावफलक 16 या आकड्यावरती आहे. इथे मात्र फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर. धावांचा विचार केला. धावफलक 17 या आकड्यावरती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. हा सुद्धा फटका चांगला आहे. थोडासा फंबल झालाय तिथे. नो +1. हा सुद्धा ड्राइव्ह केलाय. एका धावेने धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला प्लीज जो प्रेक्षक राजा प्लीज आपण कर्टन वरती हात ठेवायचा नाही आपल्याला विनंती आहे. जो ऑफसाइडला प्रेक्षक राजा आहे चिमुकला प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला दिसतोय. इथे मात्र वंडी आहे. 22च्या माध्यमातून वंडी आपण पाहतोय. धावफलक तब्बल विचार केला 21 या आकड्यावरती आहे. 21. महागडा षटक हा सुद्धा ठरतोय. हलक्या हाताने खेळून काढलंय. 1 धाव तिथे परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक धावून पोहोचणार आहे 22 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. येणारे महत्वपूर्ण 3 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. हा सुद्धा फटका चांगला आहे. शेख 11 आणि अद्विक 11 यायचे आपण. ड्राइव्ह केलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकअप आहे आणि बॅकअप महत्वाचं आहे. आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप असणं गरजेचं आहे. सिंगल भेटे आणि सिंगलने मात्र जाऊन पोहोचणार आहे तब्बल 27 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट गॉन. बॅटर बाद. 2 षटकांचा खेळ झालाय. 13.5च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती आहेत. 27.
चला स्पीडअप करा प्लीज. पंचांच्या माध्यमातून सुद्धा ती सूचना. प्रत्येक चेंडूवरती आपण गॅदर व्हायचं नाही. गोलंदाजी मार्कवरती तुषार. तिसरं षटक घेऊन तुषार. चला घाई करा. धृती स्पोर्ट्स 27 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाचे 12 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. इथे मात्र खराब चेंडू आहे. 9+1च्या माध्यमातून धाव येते आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 29 या आकड्यावर. 29. बॅकफूट वरती पंच केलाय. हा सुद्धा फटका चांगलाय. पॉइंट रिजन वरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, परंतु 4 धावा गणल्या गेल्या आणि धावफलक 33 या आकड्यावरती आहे. 33. इथे मात्र आपण पाहिलं एक्स्ट्रा बाउन्स त्या चेंडूवरती आपण पाहतोय. अतिरिक्त उसाळ. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज आणि एक धाव तिथे भेटते. 34. धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आतापर्यंतचा या स्पर्धेचा उच्चांक गाठताना आपण पाहतोय सुप्रीमो बॉईज मोठा फटका खेळायचा होता. मुख्य ओव्हरडिंगला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट गॉन. स्टेप आउट केलंय. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झाला. क्षेत्ररक्षक वेगाने जरी आला तरी एक धाव पूर्ण होती आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाते. 36 या आकड्यावरती 3 षटकाची झाली समाप्ती. 36 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र वंडीने सुरुवात झाली या षटकाची आणि एका धावेने धावफलक 37 या आकड्यावरती आहे. 37. लॉस ऑफ 2. स्टेप आउट करायचं होतं. पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक. पॉइंट वरती खेळाडू प्रयत्न करेपर्यंत एक धाव होती आणि एका धावेने आपण पाहिलं सुप्रीमो बॉईज 38 या आकड्यावरती. 4 महत्वपूर्ण चेंडू अजूनही बाकी आहेत. ड्राईव्ह केलंय. तिथे सुद्धा एक धाव भेटली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईक इन रोटेशन साठी होणार नाहीये आणि एका धावेने 39 या आकड्यावरती आहे. आतापर्यंत आजच्या दिवसातील उच्चांक गाठताना आपण पाहतोय. हा सुद्धा फटका चांगला आहे. ड्राईव्हच्या माध्यमातून 4 धावा येत आहेत. हलक्या हाताने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचणार आहे 44. इथे मात्र आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचणार आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होता आणि एका धावेने धावफलक पाहिलं जाऊन पोहोचणार आहे. तब्बल विचार केला धावांचा. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचे. शिवसेना चषक 2025 आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय शाखा प्रमुख सुमिजी तळवणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक दैदिप्यमान आयोजन नियोजन वॉर्ड क्रमांक 70, 83, 84 आणि 85 मर्यादित ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये आकर्षक चषक,
तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी गोल्ड लॉकेट प्लस बायसिकल आपण आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. बेस्ट बॅटरसाठी बायसिकल, बेस्ट बॉलरसाठी बायसिकल, अशी एक मोठी आणि दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय ना. भूतो ना भविष्यती. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. चला टॉससाठी या. सुप्रीम अर्थातच मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला दिसते, परंतु टॉसकडे वळलं शेख 11 आणि अद्विक 11. टॉससाठी या. शेख 11 आणि अद्विक 11. शेख 11 आणि अद्विक 11 टॉससाठी या प्लीज. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 मध्ये 46 ची गरज आहे. चला करेक्शन आपण पाहतोय. शक्ती 11 विरुद्ध अद्विक 11. टॉससाठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. शक्ती 11 बनाम अद्विक 11. ऑफिशियल फोटो सेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून ड्युअल स्क्रीनवरती आपण पाहतोय. म्हणजे एका बाजूला टॉस आणि एका बाजूला धावत्या सामन्याचं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि अर्थातच ही खासियत आहे HNR स्पोर्ट्सची, जो प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून जोडला जातोय. जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे. भविष्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला याच यूट्यूब लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. मंदार मोरेला आपण मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतो. अप्रतिम कॅमेरा वर्क. शक्ती 11 टॉस जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊया सेकंड इनिंगच्या खेळासाठी. आतासाठी मी तुमच्या अर्थातच इथे थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. शिवसेना चषक 2025 दैदिप्यमान अंडरम क्रिकेटचा सुरुवात. चेक आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय निवारा डेव्हलपरचे हरजी पाटील साहेब यांनी उपस्थिती नोंदवली. ते आता मात्र रजा घेतात. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलात. आभारी आहेत आमले. निवाराचा विचार केला. नेव्ही निवारा डेव्हलपर्स आमच्या पार्टीचे हस्त कोणतंही आयोजन नियोजन असेल शिवसेना शाखा क्रमांक 84च्या माध्यमातून, तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच सर की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. धन्यवाद. हॅलो. अक्षर सुंदर फटका आणि 4 धावा त्याने मिळवलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी अक्षर यांच्याकडून. सुंदर फलंदाजी. कृपया प्रेक्षकांनी थोडं कर्टनला सोडून मागे उभं राहायचं आहे. सुंदर सुंदर फटका आणि एक गचा क्षेत्ररक्षण, पण
एक धाव मिळालेली आहे. एक धाव. एक धाव. धाव संख्या 16. पुन्हा हा चेंडू टोललेला आहे. एक धाव. नो बॉल प्लस 2 धावा मिळालेल्या आहेत. फलंदाजीसाठी विजय. पुन्हा चेंडू फटकावलेला आहे आणि एक धाव मिळालेली आहे. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 19. सुंदर फटका आणि पुन्हा एकदा त्यांनी 4 धावा आपल्या संघासाठी मिळवलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेल्या आहेत 23. आणि अशा प्रकारे अक्षर यांनी चेंडू टोलण्याच्या नात्यामध्ये लेग बाईज एक धाव मिळालेली आहे संघाला आणि धावसंख्या झालेली आहे 24. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. सुंदर यष्टिरक्षण आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 24. विकेट कीपर गणेश सुंदर असं यष्टिरक्षण करून त्यांनी गडी बाद केलेला आहे. आणि नवीन फलंदाज तेजस फलंदाजीसाठी सज्ज. सुप्रीमो संघाकडून गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सुंदर फटका अक्षर तेजस संघासाठी एक धाव मिळवलेली आहे आणि आपली संघाची धावसंख्या त्यांनी पोहोचवलेली आहे 25. आणि आता फलंदाजीसाठी सज्ज तेजस. सुंदर चेंडू टोललेला आहे परंतु नियमानुसार गडी बाद झालेला आहे. तेजस आणि नवीन फलंदाज रोहित फलंदाजीसाठी आलेले आहेत. साईराज 11ला जिंकण्याकरिता 11 चेंडूत 21 धावांची गरज आहे. सुंदर फटका. एक धाव मिळालेली आहे साईराज 11ला आणि साईराज 11ची धावसंख्या झालेली आहे 26. 2 गडी बाद. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव पुन्हा साईराज संघाला मिळालेली आहे आणि साईराज संघ यांचा स्कोर झालेला आहे 27. 2 गडी बाद. 11 चेंडूत 19 धावांची गरज साईराज 11 या संघाला. पुन्हा एक सिंगल डाव घेतलेली आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातले. पुन्हा एक धाव साईराज 11च्या
फलंदाजांनी घेतलेली आहे. त्यांची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 29. शेवटचा चेंडू तिथं षटकातला सुंदर फटका होता, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. तरी 1 धाव मिळालेली आहे साईराज 11 संघाला आणि हे तिसरं षटक संपलेलं आहे. आणि तिसरं षटक संपताच साईराज 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 30. 2 गडी बाद 30. आणि विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 6 आणि धावा 16. आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत भावेश. नो बॉल आणि नो बॉलवर सुंदर असा फटका अक्षर यांचा. 5 धावा मिळालेल्या आहेत. सुंदर फटका अक्षर यांचा आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 35. पुन्हा एकदा सुंदर फटका, तितका सुंदर क्षेत्ररक्षण भावेश यांच्याकडून आणि हा गडी धावचीत झालेला आहे. दुसरी धाव काढताना रोहित हे धावचीत झालेले आहेत साईराज 11 संघाचे फलंदाज. आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज आलेले आहेत निशांत. सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता साईराज 11 संघाला हा सामना जिंकण्याकरिता. 1 धाव घेतलेली आहे साईराज 11 संघाने आणि त्यांना 4 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. 4 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. कोण भावेश आहे ना? भावेश गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. निशांत फलंदाजीसाठी सज्ज आणि हा चेंडू सुंदर चेंडू आणि यष्टीचीत झालेले आहेत. बोल्ड झालेले आहेत फलंदाज आणि हा 4था गडी बाद झालेला आहे साईराज 11 संघाला आणि धावसंख्या आहे 37. साईराज 11 संघाला हा सामना जिंकण्याकरिता 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. आणि नवीन फलंदाज तुशांत 3 चेंडूचा सामना करण्यासाठी आलेले आहेत साईराज 11 या संघाकडून. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. 1च धाव मिळेल साईराज 11 संघाला. 2 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. 8 धावा म्हणजेच 2 चौकारांचा 2-4. 2 चेंडूत 8 धावा. फलंदाजीसाठी सज्ज अक्षर आणि चेंडू टोललेला आहे परंतु 1च धाव मिळेल आणि या एका धावाबरोबर साईराज 11 संघाची धावसंख्या झाली 39 आणि एका चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. सुंदर आणि हा सामना जिंकलेला आहे सुप्रीमो यांनी हा सामना जिंकलेला आहे. आणि ह्या सामन्यामध्ये